धन्य आज दिन संत दर्शनाचा, धन्य आज दिन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा सीन गेला, अनंत जन्मीचा सीन गेला, मज वाट त्यासी आलिंगन द्यावे, मज वाट त्यासी आलिंगन द्यावे. मित्रांनो, आज आपण या एसटी महामंडळाच्या गाडीमध्ये बसलेलो आहोत आणि आता थेट जातोय जालन्यावरनं पंढरपूरला. इथे काही संतगण या ठिकाणी उपस्थित आहेत, वारकरी आहेत, काही प्रवासी आहेत, युवक आहे, युवती आहेत, काही त्याच्यामध्ये ज्येष्ठ मंडळी आहेत आणि महिला भगिनी आहेत. नेमकं या पंढरपूरला या ठिकाणी ते कशासाठी जात आहेत? विठ्ठलाच्या दर्शनासाठी ते जात आहेत. परंतु त्यांचे जे मनोभाव आहे या ठिकाणी जे आहे, तिथे जाऊन त्यांना काय मागायचं आहे, नेमकं कोणता आनंद त्यांना या ठिकाणी तिथे घ्यायचा आहे चंद्रभागेच्या तीरी, हे आम्ही तुम्हाला या ठिकाणी या मुलाखतीच्या या संवादातून दाखवतोय. मित्रांनो, दुसरे काही या ठिकाणी विठ्ठलाचे भक्त आहेत आणि ते पंढरपूरला जात आहेत. बाबा, आपलं नाव? सकाराम. अच्छा, आडनाव? सोळंकी. अच्छा सर, बाबा या ठिकाणी शिक्षण काय झालेलं आहे आपलं? ग्रॅज्युएशन. ग्रॅज्युएशन झालेलं आहे. माळकरी आहात? हो. अच्छा, बरं, काय वाटतं या ठिकाणी या युवक आणि युवती ज्या आहेत त्यांनी या ठिकाणी माळकरी व्हावं? हा, सर्वांनीच व्हायला पाहिजे. बरं, का, नेमकं कारण काय त्याला? माळकरी झाले चित्त शुद्ध होतं, माणसाला वळण चांगलं लागतं, बाकी काय. अच्छा, बरं, ते प्लॅटफॉर्म या ठिकाणी बदलताना दिसते. तुम्ही या ठिकाणी ग्रॅज्युएशन झालेलं आहात, तेव्हाचे ग्रॅज्युएशन आणि आताचे ग्रॅज्युएशन मध्ये या ठिकाणी फरक आहे? खूप फरक. या ठिकाणी आताच या ठिकाणी जे जीवन आहे धकाधकीचं झालेलं आहे, काय वाटतंय तुम्हाला? सुरुवात पहिलं चांगलं होतं, आता धकाधकीचं जीवन जास्त झालं. अच्छा, मग त्यांना काय संदेश देणार युवक आणि युवतींना? आता जसं काळ बदलत चालला तसं त्याप्रमाणे त्यांना बदलावं लागेल ना. बदलावं लागेल, परंतु संस्कारावरती या ठिकाणी फरक पडताय, काय सांगणार? संस्कार तर पंढरपूरचे संस्कार लागायला पाहिजे सगळ्याला, वारीचे, धार्मिक, असं आहे ना. मित्रांनो, अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी एसटी महामंडळाच्या बसमध्ये दिसलंय. आपल्यासोबत वारकरी आहेत, भक्तगण आहेत. तुम्ही कुठून आलात साहेब? मी उमरीहून आलेलो आहे, माझं अच्छा. गाव उमरी. अच्छा, बरं, काय सांगणार या ठिकाणी किती वर्षापासून वारीमध्ये जात आहे? माझं 3रं वर्ष आहे. अच्छा, बरं, काय सांगणार आज या ठिकाणी विठ्ठलाकडे काय मागणी करणार ते? विठ्ठलाकडे अशी मागणी करणार आहे की मी एक शेतकरी आहे आणि विशेष माझा हवामान अंदाज हा विषय आहे. तर मागील 7 वर्षापासून मी हवामान अंदाज या विषयावर काम करतोय. तर जर आपण बघितलं तर मागच्या 7 वर्षापैकी यावर्षी 2026 मध्ये प्रशांत महासागराचं पाण्याचं तापमान प्रचंड वाढलेलं आहे, म्हणजे तिथे एल निनो निर्माण झालेला आहे. तर मीच पांडुरंगाकडे एवढीच प्रार्थना आहे की यावर्षी एल निनो असताना सुद्धा महाराष्ट्रासह देशामध्ये भरपूर पाऊस व्हावा, एवढीच पांडुरंगाचरणी अपेक्षा आणि प्रार्थना आहे माझी. मित्रांनो, वारकऱ्यांचं म्हणणं आलेलं आहे की कुठेतरी या ठिकाणी शेतकऱ्यांना चांगले दिवस येऊ दे, त्यांचं या ठिकाणी जे पीक आहे ते पीक या ठिकाणी चांगलं या ठिकाणी येऊ दे आणि पांडुरंगाकडे त्यांनी या ठिकाणी ते मागणं करण्यासाठी इथे पंढरपूरला जात आहे.